आर्या, आर्याला ती सध्या चांगली मैत्रीण मानते. आर्याकडून पैसे घेतले असतील का? नाही, तसं असतं तर आर्या मला बोलली असती की लालीने तिला सांगितलंय मला सांगू नको म्हणून. लाली काहीतरी लपवते हे कन्फर्म आहे. ते काय हे मला शोधून काढलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आर्यापासूनच करतो. पाहिजे आलेत वाटतं. गोप, अरे साकेत, तू कधी आलास? ये. काय रे, नवीन लुक वगैरे? हा, मस्त दिसतोयस. अगं हेअरकट केलाय. माझं सोड, काल कुठे गेली होतीस? काल मी तुला किती फोन केले. अरे मी गोपाळजींसोबत ना बाहेर गेले होते फिरायला, इथे आपल्या गावाच्या पुढेच थोडंसं. आर्या, पुन्हा गोपाळजी. मी तुला किती वेळा सांगितलंय तो गोपाळ चांगला माणूस नाहीये, लांब राहा त्याच्यापासून. पण तू परत त्यालाच भेटायला जातेस. आणि आत्ताही तुला मी इथे येण्याची अपेक्षा नव्हतीस ना, बरोबर? आर्या, तो गोपाळ दाखवतोय ना तितका चांगला माणूस नाहीये. खोटं वागतोय तुझ्याशी, सरळ सरळ तुला फसवतोय. आणि आर्या, मी त्याला खूप चांगलं ओळखतोय. त्याचा फायदा असल्याशिवाय तो कुणाशीही चांगलं वागत नाही. आणि आर्या, तो फक्त दाखवतो चांगला वागतोय. किती फेक वागतो तो, लगेच कळतं ग. मला कळत नाही ते तुलाच का कळत नाहीये? आणि आर्या, मी जरा स्पष्टच बोलतोय. तुला घेऊन त्याचे इंटेन्शन चांगले नाहीयेत. तुला गेल्या वेळी पण सांगितलं होतं ना मी की ऍटलिस्ट माझ्यासमोर तू गोपाळजींबद्दल असलं बोलत जाऊ नकोस. काय प्रॉब्लेम आहे यार साकेत? मला आश्चर्य वाटतं तुझं की तू गोपाळजींबद्दल असा विचार करतोय. चल, दादाचं ठीक आहे, मी समजून घेऊ शकते. तुला सांगते, अख्ख्या गावात ना कुठलाही माणूस डोळे झाकून सांगेल की गोपाळजी किती चांगले. चांगला? अगं तो चांगला नाहीये, तो फक्त दाखवतोय तो चांगला आहे. अरे तुझ्या समोर ना फक्त तो चांगला वागण्याचं नाटक करतोय. जरा डोळे उघडून बघ ना, तुला कळेल. साकेत, माझे डोळे ना उघडेच आहेत. आणि मुळात नाही आल्या आल्या गोपाळजींबद्दलचं रडगाणं सुरू करू नकोस बरं. आता काय झालंय काय माहिती का तुमच्या दोघांचं, तुझ्या आणि दादाचं? तुम्हाला माझ्या आसपासची प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर वाईट वाटत राहणार आहे, एवढाच मुद्दा आहे. आर्या, तसं नाहीये. जगात ना खूप चांगली माणसं आहेत, पण तो गोपाळ अजिबात चांगला नाहीये. मी माझ्या अनुभवावरून सांगतो तुला, काही गोष्टी बघितल्या आहेत. हा साकेत जरा जास्तच बोलायला लागलाय. याच्यामुळे ही आर्या आणि तिच्याकडचे पैसे माझ्या हातून जायला वेळ नाही लागणार. हे असं काही घडायच्या आधीच याला कायमचा आराम द्यावा लागेल.